काल 6 मार्चला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2026 ते 27चा अर्थसंकल्प सादर केला. इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालंय की अर्थसंकल्प हा अर्थमंत्र्यांनी न सादर करता तो मुख्यमंत्र्यांनी सादर केलाय. कारण महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत, अनेक गोष्टी घोषणा केलेल्या आहेत, पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पीक कर्जावरती दिलेली कर्जमाफी. सरकारने यामध्ये म्हटलंय की पीक कर्जावरती 30 सप्टेंबर 2025ला थकीत असणाऱ्या पीक कर्जांना आम्ही थकबाकीदारांना कर्जमाफी देतोय. आता या पीक कर्जमाफीमध्ये तुम्ही बसताय की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. तुम्ही कुठल्याही बँकेतून जर शेतीसाठी कर्ज घेत असाल तर ते 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे पीक कर्ज किंवा दुसरं म्हणजे टर्म लोन. आता टर्म लोन म्हणजे मुदत कर्ज. इथं मुदत कर्जाला ही स्कीम लागू होत नाही. आता मुदत कर्ज तुम्ही कशासाठी घेतलेलं असू शकतं, तर ते तुम्ही विहिरीसाठी, अवजारांसाठी, ट्रॅक्टरसाठी, गाडीसाठी, घरासाठी, फार्म हाऊससाठी याच्यासाठी जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्यासाठी कर्जमाफी लागू होत नाही. तुम्ही बँकेमध्ये जरी जाऊन विचारलं तरीही ते तुम्हाला नाहीच म्हणतील. पीक कर्ज म्हणजे तुमच्या पिकाच्या देखभालीसाठी, मग तुमचा ऊस असो, आंबा, फणस किंवा काजू, कुठलंही पीक असो, तुमचं कापूस, प्रत्येक पिकासाठी एक ठराविक पीक कर्जाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला दिली जाते. आणि त्यामध्ये असा नियम असतो की तुम्ही घेतलेलं पीक कर्ज हे ज्या तारखेला तुम्ही घेतलंय त्याच्याबरोबर 12 महिन्याच्या आत बँकेत भरलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते 12 महिन्याच्या आत ते कर्ज तुम्ही बँकेत भरलं तर बँक तुम्हाला 3% प्रॉम म्हणजे 3% व्याजाची सवलत देते. जर तुमचं कर्ज अशा पद्धतीचं असेल तर त्याच कर्जाला ही कर्जमाफी लागू आहे. पीक कर्जाला आपल्याकडे बरेचसे शेतकरी कॅश क्रेडिट म्हणून ओळखतात. त्याला सीसी अकाउंट असंही म्हटलं जातं. त्यामुळे तुमचं जर सीसी अकाउंट असेल किंवा कॅश क्रेडिट असेल तर तुमच्यासाठी हे लागू असणार. आता यामध्ये सरकारने सांगितलंय की 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज हे थकबाकी असलं पाहिजे, म्हणजे ओव्हरड्यू असलं पाहिजे. आता याचा अर्थ असा होतो की 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकबाकी असण्यासाठी तुम्ही ते 1 वर्ष अगोदर घेतलेलं असलं पाहिजे. म्हणजे 1 ऑक्टोबर 2024च्या तारखेनंतर तुम्ही घेतलेलं कर्ज असेल तर ते 30 सप्टेंबर 2025ला थकबाकी होत नाही. म्हणजे काय, 1 ऑक्टोबर 2024 या तारखेला तुम्ही कर्ज घेतलं तर 30 सप्टेंबर 2025 नंतर ते थकबाकी होतं. म्हणजे तुम्ही जर 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला 2 लाखाची कर्जाची माफी लागू नाही. त्यासाठी तुमच्यासाठी एक वेगळी स्कीम आहे, ती नंतर सांगते. इथे लक्षात घ्या की ऑक्टोबर 2024 नंतर जर तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला ही योजना लागू नाही. तर ही योजना लागू कोणासाठी होते? 30 सप्टेंबर 2024 या तारखेच्या अगोदर ज्यांनी कर्ज घेतले म्हणजे पीक कर्ज घेतले त्यांनी हे कर्ज उचलल्यानंतर 1 वर्षात भरलेलं नसलं पाहिजे. म्हणजे 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर. एक उदाहरण पकडा, म्हणजे 1 जून 2024ला कर्ज घेतलं, 1 जून 2024 पासून 1 जून 2025 आला आणि त्याच्यानंतर 30 सप्टेंबर 2025 आला तरी देखील तुम्ही कर्ज भरलं नाही तर तुमचं कर्ज ओव्हरड्यू झालंय असं समजलं जातं आणि तुम्हाला मग ही स्कीम लागू आहे. म्हणजे 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर तुम्ही कर्ज घेतलेलं असलं पाहिजे आणि पुढचं 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर देखील भरलेलं नसलं पाहिजे, तर तुम्हाला 2 लाख रुपये कर्जमाफी मिळेल. त्यामुळे तुम्ही कर्ज नेमकं कोणत्या तारखेला उचललं होतं 2024 की 25 मध्ये ते तुम्ही तुमच्या पासबुकमध्ये चेक करू शकता आणि मग त्यावरून तुम्हाला कळेल की कर्जमाफी लागू आहे की नाही. मग काही लोकांचा यामध्ये असा प्रश्न असतो की आम्ही यावर्षी नवीन पीक कर्ज घेतलं असेल तर आम्हाला लागू आहे का? तर ज्यांनी नवीन पीक कर्ज घेतलं आहे त्यांनाही लागू आहे. ज्यांचं रिन्युअल असेल म्हणजे अगोदरचं पीक कर्ज घेतलंय आणि 5-10 वर्षापूर्वी दरवर्षी रिन्युअल तुम्ही करताय, तुम्हाला देखील लागू आहे. या दोन्ही पद्धतीमध्ये कर्जमाफी लागू असणार आहे. जर तुम्ही या डेट्समध्ये बसत असाल तर आता काहींचा प्रश्न असा असेल की समजा आम्ही 1 ऑगस्ट 2024ला कर्ज घेतला असेल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरलंच नसेल, पण त्यानंतर आम्ही ऑक्टोबर 2025
नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अगदी फेब्रुवारीपर्यंत मार्चपर्यंत आत्ता जरी भरलं असेल तर आम्हाला लागू आहे का? तर तुम्हाला यामध्ये स्कीम लागू असणार आहे. म्हणजे तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025ला ओव्हरड्यू होतं, पण त्यानंतर तुम्ही ते भरलं असेल तरी देखील तुम्हाला कर्जमाफी लागू होईल. तुमचं पीक कर्ज भरलेलं असलं तरी ती जी रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटला जमा होईल. आता मग सगळ्यांच्या मनातला प्रश्न असा असेल की जर आम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल तर आमचं काय? तर त्या सर्वांसाठी एक योजना यामध्ये केलेली आहे. ती म्हणजे ज्यांनी रेग्युलर व्यवस्थित मुदतीत कर्ज भरलेलं आहे त्यांच्यासाठी 50,000 एवढं अनुदान सरकार देणार आहे. म्हणजे तुम्ही 1 ऑक्टोबर 2024ला कर्ज घेतलं किंवा त्यानंतर घेतलं आणि पुढच्या वर्षी 30 सप्टेंबर 2025च्या अगोदर ते भरलं, जमा केलं तर तुम्हाला 50,000 रुपये एवढं अनुदान मिळेल. आता काहींचा असा प्रश्न असेल की 1 ऑक्टोबर 2024ला कर्ज घेतलं आणि त्यानंतर आम्ही ते समजा पुढचं 1 वर्ष झाल्यानंतर देखील भरलं नाही, तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की 30 सप्टेंबर 2025ला तुमचा अकाउंट ओव्हरड्यू होत नाही. तर तुमचं अकाउंट जे आहे ते ओव्हरड्यू होतं 1 ऑक्टोबर 2025ला. म्हणजे जर तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि नियमित भरलं असेल तर तुम्हाला 50,000 देखील मिळणार नाहीत आणि तुम्हाला 2 लाख देखील मिळणार नाहीत. म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही योजनेमध्ये बसणार नाही. त्यामुळे ही जी योजना आहे अहिल्याबाई होळकर कर्जमाफी, यामध्ये तुम्हाला जर बसायचं असेल तर तुमचं कर्ज हे 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर घेतलेलं असलं पाहिजे. म्हणजे 30 सप्टेंबर 2025ला ओव्हरड्यू असलं पाहिजे, थकीत असलं पाहिजे. त्यामुळे सरकारने ही कर्जमाफी जरी केली असली तरी हजारो शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसत नाही. प्रत्येक बँकेमध्ये 10 ते 15 किंवा 20 एवढेच लोक त्यामध्ये बसू शकतील. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या पासबुकवर ही डेट चेक करा की 2024 आणि 25 या वर्षात. त्यामुळे तुम्ही कर्ज कधी उचललं होतं, कधी भरलंय आणि तुम्ही जर ते वेळेत भरलं असेल तर तुम्हाला 50,000 रुपये तरी मिळतील. वेळेत नसेल भरलं, ओव्हरड्यू झालं असेल तर तुम्हाला 2 लाखाची योजना देखील लागू होऊ शकते. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या डेट्सप्रमाणे तुम्ही ते चेक करू शकता. लकीली तुम्ही जर या सगळ्या तारखेमध्ये बसत असाल तर तुम्हाला कर्जमाफी नक्कीच मिळेल. तर तुमच्या बँकेच्या पासबुकवरती कर्जमाफीच्या तारीख चेक करून तुम्ही त्यामध्ये बसताय की नाही आणि तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्जमाफी भेटत आहे की 50,000 रुपयाचं अनुदान भेटत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.